मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाला जिल्हा सत्र न्यायालयात दिलासा। मुस्तफा एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष चिरागुद्दीन निजामुद्दीन शेख यांच्याकडून हेतुपुरस्सर संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न। अध्यक्ष असगर अली सय्यद। चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तफा एंग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजातील शिक्षक नियुक्ती संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या संदर्भात अमळनेर सत्र न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। शिक्षक भरती प्रकरणात संचालकांसह शिक्षकांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात आलेला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष असगर अली महबूब अली यांनी पत्रकार परिषदेत दिली। चिरागुद्दीन निजामुद्दीन शेख यांनी संस्थेविषयी खोटे आरोप करत हा गुन्हा दाखल केला असल्याचे ते म्हणाले। मुस्तफा एंग्लो उर्दू हायस्कूलच्या शिक्षक भरती प्रकरणी चोपडा पोलिसात अध्यक्षांसह 14 गुन्हा दाखल केलेला होता। त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष असगर अली महबूब अली, उपाध्यक्ष सय्यद नूर यांच्यासह संचालक शिक्षकांच्या मार्फत या विरोधात अमळनेर सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आले। अध्यक्षांची बाजू ऐकून घेत संस्थेवर केलेले खोटे आरोप अमळनेर सत्र न्यायालयाने दिले। असगर आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की त्यांच्यातर्फे ॲडव्होकेट धर्मेंद्र सोनार, असीम सय्यद, पत्रकार परिषदेत अरमान अली, लियाकत अली, सय्यद अकील जागीरदार, सचिव अहमद अब्दुल सत्तार, चेअरमन फिरोज खान, महबूब खान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंजुमान अहमद कमरुद्दीन उपस्थित होते। कायदेशीर बाबींची पूर्तता करून शिक्षक भरती केली होती असल्याचे यावेळी सांगण्यात आले। ॲडव्होकेट धर्मेंद्र सोनार, असीम सय्यद यांनी काम पाहिले व संस्थेचे माजी अध्यक्ष शेख चिरागुद्दीन निजामुद्दीन संस्थेविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून नाहक त्रास देत आहेत। त्यांच्यामुळे अल्पसंख्याक शिक्षणापासून दूर जाण्याची भीती वर्तवली जात आहे, कारण संस्थेत कोणताही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे अध्यक्ष असगर अली सय्यद यांनी सांगितले। सिटी इंडिया न्यूज़साठी प्रतिनिधि विश्वास वाड़े, चोपड़ा। एजुकेशन सोसाइटी का उपाध्यक्ष सितंबर 2024 में शेख चिरागुद्दीन शेख इजामुद्दीन इन्होंने चोपड़ा कोर्ट में खोटा अर्ज दाखिल करके आदेश पारित किया था। इसके अगेंस्ट के अंदर चोपड़ा शहर पुलिस स्टेशन में अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव और स्कूल कमेटी के चेयरमैन के ऊपर 4 संचालक और 9 टीचर और एक माजी मुख्याध्यापक के ऊपर गुना दाखिल हुआ था। इसके अगेंस्ट के अंदर हम सेशन कोर्ट के अंदर रिवीजन दाखिल करे। रिवीजन में हमने जो भी डॉक्यूमेंट माफी दिए और सेशन कोर्ट का ऑर्डर आया। इसके अंदर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेयरमैन, 9 शिक्षक और एक माजी मुख्याध्यापक इनको सेशन कोर्ट ने क्लीन चिट दी। कोर्टामध्ये चिरागुद्दीन निजामुद्दीन शेख यांनी मुस्तफा एंग्लो उर्दू हायस्कूल तसेच ज्युनियर कॉलेज यांच्या विरुद्ध शिक्षकांची भरती बोगस झाली या संदर्भात 156(3) प्रमाणे केस दाखल केली होती आणि कोर्टाने ती ऑर्डर पास केली होती। त्या ऑर्डरविरुद्ध आम्ही अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अमळनेरच्या कोर्टात रिव्हिजन दाखल केली होती। त्याचपूर्वी मुस्तफा एज्युकेशन सोसायटीचे जे शिक्षक आहे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे एक रिट पिटिशन दाखल केलं होतं। त्या रिट पिटिशनमध्ये त्यांची जी ऑर्डर होती, त्यांची जी नियुक्ती ती योग्य धरण्यात आली होती आणि ती नियुक्ती योग्य धरण्यात आली असताना दुखाल यांनी बोगस भरती केली असं आरोप चिरागुद्दीन निजामुद्दीन शेख यांनी केले होते आणि त्या आरोपाला अनुसंधान त्यांनी ते एक ऑर्डर मॅननी चोपडा कोर्टातून त्यांनी पास करून घेतली होती। त्याच्याविरुद्ध आम्ही अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात एक क्रिमिनल रिव्हिजन दाखल केलं होतं। त्याचा निकाल दिनांक 18/8/2025 रोजी दाखल झालेला आहे आणि त्या निकालानुसार माननीय श्री चिरागुद्दीन निजामुद्दीन शेख यांनी केलेले आरोप हे कोर्टामध्ये साबित झालेले, ते कोर्टाने फेटाळून लावले आणि हे संस्थेच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे। संस्थेच्या संचालकांना आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे की त्यांनी काही गैरकृत्य केलेली नाही, त्यांची भरती देखील योग्य होती, कायदेशीर होती असं याचा अर्थ धरण्यात येईल। अशा खोट्या केस अनेक केसेस त्यांनी दाखल केलेले आहेत, त्याचे अद्याप निकाल लागण्याचे बाकी आहे। तरी त्या संदर्भात आम्ही आज रोजी न्याय पत्रकार परिषद घेत आहोत।